रामराम मंडळी. रामराम मंडळी हे नाव आहे, लक्षात आलं ना, या श्राव्य संवाद मालिकेचं. आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये मनापासून स्वागत. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारींचं भान राखत खूप आनंद शोधलाय, किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करतात. लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखलं जातं ते निकष यांच्या बाबतीत अर्थातच अगदीच गैरलागू ठरतात. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. चला तर मग भेटूयात आणखीन एका आनंद यात्रेला. रामराम मंडळी. आज आपण एका सिरियल आर्टप्रिन्युअरला भेटणार आहोत. पुण्यातील द बॉक्स या कला सादरीकरण संकुलाचे सर्वेसर्वा, जे कायमच आउट ऑफ बॉक्स विचार करत आले आहेत, असे प्रदीप वैद्य. स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तुझा आत्तापर्यंत जो काही प्रवास आहे तो माझ्या माहितीप्रमाणे हौशी गायक ते त्याला मी असं म्हणू शकतो आर्ट एक्झिबिटर असा झालेला आहे, असं मला वाटतं. आणि या दरम्यान तू खूप स्थित्यंतर पाहिलेस, म्हणजे आर्थिक, सामाजिक, सर्वच प्रकारची. तर त्या बाबतीत आम्हाला ऐकायला आवडेल. पण सुरुवात तुझी मुंबईतून झाली, म्हणजे तुझी जन्मभूमी मुंबई, कर्मभूमी पुणे. तर मुंबईतला कॉलेजमधला थोडासा प्रवास जर आम्हाला सांगता आला तर ऐकायला आम्हाला आवडेल. ॲक्च्युली मी मुंबईमध्ये विलेपार्ले म्हणजे पार्ल्यामध्ये वाढलो, लहानाचा मोठा झालो. आणि पार्ले टिळक विद्यालय हे शाळा माझी. मग 2 वर्ष पार्ला कॉलेज किंवा आता त्याचं नाव साठे महाविद्यालय आहे ते. आणि 12वी नंतर टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजला मी होतो, जे बॉम्बे सेंट्रलला नायर हॉस्पिटलला आहे. तर ह्या संबंध काळामध्ये कलेशी संबंध सातत्याने होता. म्हणजे शाळेत असल्यापासून गाणं हा मुद्दा होता. गाण्यामुळे नाटकाशी संबंध झाला. नाटक करायला घेतलं ते मुळात गाणारा म्हणून घेतलं गेलं. मग कधीकधी त्यातल्या मैफिली करत असताना त्या गाण्यांमध्ये मी जी व्हेरिएशन्स घ्यायचो, जे वैविध्य काही सादरीकरणातलं व्हायचं, त्याच्यातून मला एक दोघांनी असं सांगितलं की तू कंपोजर चांगला होशील, तू संगीतकार का नाही होत. अच्छा. तर तू संगीत करायला लाग, तुला चाली सुचू शकतील वगैरे. मग त्यांचं ऐकून मी चाली करायला वगैरे लागलो. असं ते सगळं एका बाजूला चालू होतं. आणि कॉलेज चालू असताना सुद्धा गाण्याचे कार्यक्रम सातत्याने करायचे. किंवा 11वी-12वीमध्ये खऱ्या अर्थाने नाटकाचा किडा चावणं म्हणतात ते झालं. म्हणजे नाटक त्याच्या आधी जे होतं ते बऱ्यापैकी एक असतं, आपण करूया असं होतं. पण 11वी-12वीमध्ये असताना ते असं झालं की अरे नाटक तर करायला पाहिजे, हे आवडतंय आपल्याला. त्याची नशा कळली. ते त्याची एक गंमत, त्यातली जी आतली काय आहे ती कळली. म्हणजे खऱ्या अर्थाने किडा चावलाच म्हणतात त्याला, नाटकाचा किडा चावला. आणि 12वी नंतर ताटातूट होणार. आता जे मित्र होते ज्यांच्याबरोबर नाटक करत होतो त्यांच्याबरोबर ताटातूट, कारण मी मेडिकल. मग आता कसं काय, म्हणून मग एक संस्था स्थापन केली आम्ही 12वीला असताना. मी 12वीत असताना. आणि त्याचा म्हणजे पत्ता वगैरे माझ्याच घरचा. आणि तर शेफाली नावाची संस्था होती पार्ल्यामध्ये. शेफाली म्हणजे प्राजक्ताच्या फुलाला शेफाली म्हणतात. तर आमचं तेव्हा असं व्हायचं की आम्ही गाण्यामधून पैसे मिळवायचो, गाण्याच्या कार्यक्रमातून, आणि ते नाटकावर खर्च व्हायचे. बऱ्याचदा नाटकावर खर्च व्हायचे. स्पर्धांमध्ये बक्षिसं पण भरपूर मिळायची आणि त्याच्यातून आम्ही सगळेजण उभे राहत गेलो. 82 ते 89 आम्ही ती संस्था चांगली चालवली. म्हणजे इतकी चांगली की आम्ही 83 सालापासून इतर मुलांकरता स्पर्धा घ्यायला सुरुवात केली, गाण्याच्या स्पर्धा. आणि शेफालीच्या इंटर कॉलेजिएट, आंतरमहाविद्यालयीन संगीत स्पर्धा ह्या खूपच गाजल्या तेव्हा. आणि त्यावेळेला म्हणजे 80 एंट्रीज वगैरे असायच्या आणि आम्ही ते सगळं मॅनेज करायचो. आणि त्यामुळे खूप तिथे पार्ल्यामध्ये तर खूप जणांना माहीत पण आहे, अजूनही आठवत असतील कार्यक्रम, की आम्ही खूप कार्यक्रम करायचो. आणि त्यामुळे गाणं हा महत्वाचा मुद्दा होता तेव्हा सुद्धा. पण त्याच्याबरोबर मग नाटक. मग 11वी-12वी नंतर मग ते नाटक काहीतरी करायचं. मग नाटक लिहून बघूया, एखादं डिरेक्ट करून बघूया, काम तर करतोच आहोत आपण, असं ते सगळं चालत राहिलं.
आणि मग मेडिकल चालू असताना एकीकडे ह्या सगळ्या अनुषंगाने मेडिकल कॉलेजमधल्या सगळ्या गोष्टी चालूच होत्या, की जसं कल्चरल सेक्रेटरी बरोबर काम करणं, सिनेमा निवडणं. दर महिन्यात एक सिनेमा आम्ही दाखवायचो, तो बघायचा. तिथल्या नाटकामध्ये भाग घेणं, तिथे गझल गाणं, म्हणजे मी गझल गाण्यामुळे तिथे फेमस झालो होतो. इतकं की मला परीक्षेला सुद्धा कोणी मी अभ्यास केलेला असला तरी काही विचारायचं नाही, गझल गा म्हणायचे. तर मला म्हणजे एका पॉइंटला मला कंटाळा यायला लागला, की अरे मग मी अभ्यास कशाला करतोय मी, म्हणजे मी अभ्यास सगळा तयार करून गेलोय आणि ते म्हणतात की नाही तुझसे क्या पूछना, तू तो गझल गा. आणि असं ते प्रोत्साहन कुठून तरी मिळत राहिलं सारखं, आणि कुठेतरी असं वाटत राहिलं की आपल्यात ही जी काही कला आहे ती कदाचित फक्त हौशी पातळीवर ठेवण्याच्या लायकीची नाही, त्याला काहीतरी अजून आपण करायला पाहिजे. मूर्तस्वर. हा, म्हणजे त्याला अजून आतून आपण जे द्यायला हवं ते आपण तितकंसं देत नाही आहोत का, म्हणजे देतोय पण बाजूच्या सगळ्या गोष्टींनी आपण अडकतोय. मग तेव्हा मेडिसिनला सुद्धा स्थित्यंतराचा काळ होता तो सगळा, की त्यावेळेला प्रायव्हेट हॉस्पिटल्स यायला लागणं, बरोबर. हे सगळं 87, 88, 89 आणि 90 तरी तर खूपच फरक पडले. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एखादी नोकरी करून आपण डॉक्टर रवी बापटांसारखं काही आपण करू शकतो नाटकाचं, किंवा हे असं जे स्वप्न डोक्यात होतं ते होणं कठीण आहे हे दिसायला लागलं. म्हणजे त्या पद्धतीचं आपण काहीतरी आदर्शवत काहीतरी आपण जे डोक्यात ठेवलेलं आहे तसं काही होता येणार नाही हे लक्षात आलं. आणि मग आपल्याला जेवढ्या फोर्सनी मेडिसिन किंवा MBBS पूर्ण करून पुढे ते काही करायचं नाही असं ठरवलं. ती परीक्षा देऊन पूर्ण पास होऊन मग नंतर डॉक्टरचा शिक्का बसला. आता पास झालं नाही, शिक्का बसला असं मी म्हणणार नाही, मी शिक्षण पूर्ण केलं. नाही म्हणजे मला काय म्हणायचं, शिक्का बसला म्हणजे ते पूर्ण केलं असं अर्धवट. शिक्षण पूर्ण केलं, त्याच्या पुढे इंटर्नशिप, रजिस्ट्रेशन अशा बऱ्याच गोष्टी असतात त्या तर मी काही केल्या नाही, पण म्हणजे शिक्षण पूर्ण केलं. मी त्या तरी पूर्ण केलंय. मग हे वैद्यकीय शिक्षण एकीकडे चालू होतं, ते पूर्ण झाल्यानंतर गाण्यातनं एकदम शिफ्ट कसं झालं, म्हणजे आणि मध्ये काहीतरी एक कॅसेटचं पण तुझ्या डोक्यात वेड आलं होतं, ते पण मला ऐकायचं आहे. ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, आपण एखादं काही करत असलो तर आताच्या काळात गणितं खूप बदललीत. म्हणजे तुम्हाला जर संगीतकार व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं गाणं करायचं, त्याचा एक व्हिडिओ करायचा, तो यूट्यूबवर किंवा कुठे टाकायचा आणि त्याला व्ह्यूज मिळवायचे आणि मग दाखवायचं लोकांना की मी कसा आहे असं. त्या काळात असं कुठलंच काहीच नव्हतं. म्हणजे तुमचं टॅलेंट लोकांना पटलं तरच लोक तुम्हाला काम देणार. मग आता काम कसं मिळवायचं, तर असं काही खूप मागे लागलं होतं की काम मिळवूया असं नाही, पण काम मिळत होतं, लोक बोलवत होती, विशेषतः गायला बोलवत होती, आणि प्रोफेशनल काम त्या साईडचं सुरू झालं होतं. म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे पण गायचं का? ऑर्केस्ट्रामध्ये नाही, पण रेकॉर्डिंग खूप केलेली आहे. अच्छा. अगदी सुधीर फडक्यांबरोबर वगैरेही केलेलं आहे, श्रीधर फडकेंबरोबर माझी काही गाणी आहेत. कोरसमध्ये गायला मी जायचो हिंदी फिल्म्सच्या. म्हणजे हे सगळं प्रोफेशनल काम होतं. किंवा रविशंकरांच्या वन इंडिया कॉन्सर्टमध्ये मी एक गायक होतो, किंवा असं कुठे कुठे बरंच मी केलेलं आहे गाण्यातलं. पण त्याची एक ते आणि नाटक ह्याची मिळून एक काहीतरी ट्रॅजेक्टरी बनायला लागली, त्याचा एक पाथ वेगळा बनायला लागला. कारण माझ्या काही नाटकांचं संगीत मी केलं होतं आणि ह्या जाणीवा पण जरा चांगल्या दिसत आहेत असं. तेव्हा जे कोणी बरोबर काम करणारे लोक होते, जसं विनय आपटे होता, जो सिनियर होता मला अर्थातच, किंवा आमच्या कॉलेजमध्येच डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी होते, चाणक्यवाले, तर ते होते. आणि त्यांच्या कुठेतरी आपलं एक नाव काम हे सतत त्यांच्या पुढे सतत येत होतं असं. तर आता द्विवेदींचं मोठे संगीतकार एक होते, ते चाणक्यचं संगीत करत होते, आणि त्या रेकॉर्डिंग दरम्यान भांडण झालं आणि आता त्यांनी एकमेकांचं तोंडही पाहायचं नाही असा निर्णय घेतला. त्या दिवशी रात्री द्विवेदी माझ्या घरी आले आणि मला म्हणाले, प्रदीप अभि तूही करले. मग ते मला एकदम दडपण आलं. पण माझ्याबरोबर एक विकास भाटवडेकर म्हणून मित्र होता माझा, तो आणि मी एकत्र काम बरंच, म्हणजे जे आम्ही आमचे वाद्यवृंद करायचो ते तसे असायचे. मग त्याला विचारलं आपण करूया का. मग आम्ही ते पायलट एपिसोड, तेव्हा पायलट एपिसोड पाठवायला लागायचे दूरदर्शनकडनं, ते मी संगीत त्याचं केलं शेवटी. म्हणजे मग ते मध्ये घटनाक्रम बराच आहे,
पण त्याच्यामध्ये मी संगीतकार म्हणून तिथे पहिल्यांदा काम केलं, एक मोठं काम स्वतंत्र. हा, म्हणजे ते मी माझ्या वयाच्या फारच कमी याच्यामध्ये, हो ना. मी सेकंड इयरला होतो तेव्हा, हो. आणि तेव्हा मी ते केलं. आणि तेव्हा लक्षात यायला लागलं की आय हॅव समथिंग एल्स टू ऑफर, समथिंग डिफरंट, काहीतरी वेगळं मी करू शकतोय. आणि तिथून मग तो प्रवास हळूहळू सुरू झाला. मी रेकॉर्डिंग करतो आहे, मी अशा पद्धतीचं करतोय. मग ते आपल्या मागे लोक सांगायला लागतात की अरे वो है, वो अच्छा करता है, उसको पूछो, अच्छा तुमको इंडियन फ्लेवर का चाहिए क्या, उसको पूछो. अशा पद्धतीचं होत 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 विनय आपटेकडे 2-3 प्रोजेक्ट्स होती तेव्हा. चाळ नावाची वाचाळ वस्ती त्याचं होतं तेव्हा. फेमस होतं. तेव्हा त्यांनी अयोध्येच्या इतिहासाबद्दलचं एक मोठी ही सिरीज केली होती. मग चंद्रप्रकाशच्या थ्रू मला बीजेपीच्या युपी इलेक्शन्सची गाणी करायला वगैरे आली. असं ते एकाला एक जोडत जोडत काहीतरी वेगवेगळं आलं. तिथे स्टुडिओमध्ये आपण जेव्हा काम करत असतो त्यावेळेला कोणतरी, मुंबईमध्ये सारखं उठबस असते ना लोकांची, मग तिथे कोणतरी म्युझिशियन्स येतात, कोणतरी म्युझिक कंपोजर्स येतात, कोणी प्रोड्युसर्स येतात. ते 2 मिनिटं थांबतात. ते म्हणतात की काय आहे, मग ते म्हणतात की अच्छा ये अच्छा लडका दिखता है तो उसको पूछो. असं होत होतं की कामाची लिंक सुरू झाली. आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की आपल्याला नुसतं लोकांची गाणी गायची नाही आहेत, तर आपल्याला कंपोज करायची. मग ही कंपोज केलेली गाणी जाणार कुठे? म्हणून मग एक कॅसेट्स करता येतील का? ओके. कुठल्या कंपनीला आपण कॅसेट्सच्या स्वरूपात आपलं प्रोजेक्ट देऊ शकतो का? जसं ऋतू हिरवा वगैरे, त्यावेळेला ते रेकॉर्डिंग सगळी चालू होती. मोठं तेव्हा ते एक ट्रेंड होता. हा, मग आम्ही म्हटलं की काय करूया, आपणच काढूया कॅसेट. असं म्हणून आम्ही काही मित्रांनीच कॉन्ट्रीब्युशन्स काढून एक सुरेल ऑडिओ नावाची कंपनी सुरू केली. आणि त्याच्यामध्ये आम्ही गणपतीची काही गाणी, जी सुरेश वाडकरांनी गायली होती, आणि लहान मुलांची गाणी होती. ती मला वाटतं उत्तरा केळकर, सुरेश वाडकर आणि अजून कोणी, रवींद्र साठे, अशा सगळ्यांनी गायली होती. आणि हे सगळं ह्यासाठीच की आपल्याला आपलं गाणं लोकांपर्यंत पोचवायचं. कॅसेटचा उद्योग आम्ही पण एकदा केलेला आहे, त्यामुळे मला त्याची साधारण कल्पना आहे. हा तुझा मुंबईतला प्रवास झाला. हा. मुंबईतून पुण्यात येण्याचं कारण काय झालं, किंवा काय निमित्त झालं, किंवा काय यावंसं वाटलं? या कॅसेट्सच्याच मार्गाने मी पुण्यात आलो. पण म्हणजे त्याला मुंबईमध्ये एक विरोधाभासी घटना मोठी घडली होती. त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की हे संगीताचं जे क्षेत्र आहे तेही खूप बदलत चाललंय. आणि त्याच्यामध्ये आपण जे पेरू ते उगवत नाही. म्हणजे कसं काय? म्हणजे पेराल ते उगवत नाही. ते काहीतरी वेगळ्याच गोष्टी तिथे होत राहतात. आणि तर मला ते काही पटेना. म्हणजे एका मोठ्या फिल्मचं मी काम करत होतो. इतकं मोठं होतं ते की 100 म्युझिशियन्स, आणि असं ते मोठं काम होतं. म्हणजे त्यातले काही म्युझिशियन्स मला हिंदीतल्या 1-2 मोठ्या संगीतकारांबरोबर कम्पेअर पण करत होते. आणि खरंच ते चांगलं काम चाललं होतं. संपूर्ण भारतीय संगीताचा बेस घेऊन एक हार्मोनीचं स्ट्रक्चर आम्ही क्रिएट केलं होतं. आणि खूप मोठी मोठी गाणी होती त्याच्यात. म्हणजे 12 मिनिटाचं एक गाणं होतं, 7 मिनिटाचं एक गाणं होतं. आणि ही सगळी गाणी भास, भारवी किंवा कालिदास यांच्या मूळ कवनांचं वसंत देवानी केलेले हिंदी अनुवाद होते ते सगळे. आणि ते खूप महत्त्वाचं प्रोजेक्ट होतं, झालं असतं तर. पण ते झालं नाही. कारण डिस्ट्रीब्युटर्स, प्रोड्युसर्स आणि दिग्दर्शक यांच्यामधले वादविवाद इतके वितंडते, इतके टोकाला गेले की ते प्रोजेक्ट असं रातोरात डब्यात गेलं. आणि नंतर तुम्ही परत ग्राउंड झिरोला, म्हणजे आपण एखादं काम केलं आणि त्याच्या यशानंतर 0 लेवलला येणं हे आपलं मेंटल असतं. पण तुम्ही बाहेर काहीतरी करता, तू काय करतोय सध्या, तर मी हे करतोय, आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली आत्ता काही नाही करतोय. ही जी फेज होती त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात ते काहीतरी असं सुरू झालं की हे नको फील. आणि तेव्हा मला काहीतरी सुदैवाने म्हण किंवा काही, ते इथे एक फाउंटन कॅसेट्स कंपनी तेव्हा सुरू झाली होती, जस्ट सुरू झाली होती. त्यांचं एक मोठं काम मला मिळालं, हे 2-3 वर्ष चालणार होतं. दरम्यानच्या काळात माझी इथे एक जागा झाली होती, आणि म्हणजे मी राहू शकत होतो माझा असं. मी म्हटलं आपण जाऊया पुण्याला. मग पुण्याला जाणं येणं माझं वाढलं. ॲक्च्युली चाणक्यमुळे वाढलं होतं. चाणक्य सिरियलचं संगीत करत असताना
मी बार्शीजवळ एक वेदविज्ञान आश्रम आहे, नानासाहेब काळे म्हणून. त्यांच्याकडे सामवेद शिकवला जातो. म्हणजे महाराष्ट्रात फक्त तेच एक तेव्हा होते, आता माहित नाही काय परिस्थिती. तर मी जवळजवळ 84 ते 91 अशी 7 वर्ष तिथे कायम जात असे. आणि मगाशी मी तुला म्हणालो होतं की संगीत क्षेत्र असल्यामुळे मग मध्ये मध्ये काय काय अजून पण किडे होते की आपण आपलं एखाद्या माणसाकरता मी 4 ओळींची जाहिरात केली समजा, जिंगल केलं. तर त्या जिंगलचं काय होतं, आज मी केली आणि संपला विषय. त्याच्यानंतर मला त्याचं काही हे नाही. तर माझाच एक मित्र म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामध्ये काम करत होता तेव्हा, नंतर त्याने बऱ्याच नोकऱ्या बदलल्या. पण मग त्याच्या आणि माझ्या विचारांमधून आम्ही एक ॲड एजन्सी पण सुरू केली. आणि मग आमच्याकडे येणारं काही जे असेल मटेरियल ते हे करणं ते करणं. मग नुसतं संगीत नाही तर मग प्रिंटिंगचं मला ज्ञान यायला लागलं की प्रिंटिंग कसं करायचं. त्या काळात तर अगदी कॉपी पेस्ट करून ते चिकटवायचं, ब्रोमाइड्स करायच्या, हे सगळं आर्टवर्क्स असायची, ती फिजिकली नेऊन देणं. किंवा आमचे 2 क्लायंट्स होते असे की त्यांचं सोलापूर भागामध्ये संपूर्ण हे होतं, काम होतं. सगळा व्यवसाय नाही, त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तिकडे होतं. तर मग सोलापूरला जाणं आणि बार्शीला जाणं ह्या 2 गोष्टी मी जोडून घ्यायचो. मग मध्ये पुणे हा हॉल्ट असायचा. मग पुण्यामध्ये मित्र झाले होते, त्या मैत्रीमधूनच हळूहळू काय ती कामं पण मिळाली. तर पुण्यामध्ये मला म्युझिकचं रेकॉर्डिंगचं काम तेव्हा ते मिळालेलं होतं. मस्त मस्त मजेदार गोष्टी म्हणून एक सिरीज आहे. मस्त मस्त मजेदार गोष्टी, मस्त मस्त हे मीच केलेलं मजेदार. गाणं. होय का? आमच्या मुलीला माहिती आहे. तर ते तेव्हा मग मी त्याची काही रेकॉर्डिंग्स करणं अरे वा आणि वा. याकरता मग मी इथेच राहिलो. जास्त काळ मी इकडे राहायचो आणि काही वेळ मी मुंबईला जायचो. असं ते उलटं चक्र झालं. पण पुण्यातल्या संगीत क्षेत्रात काही मला पाय रोवता आला नाही. अप्रुव्हल नाही मिळालं. मला आय वॉज काइंड ऑफ केप्ट असाइड की म्हणजे मला ते घाशीराम कोतवाल मधलं वाक्य आठवतं, घाशा तू रे उपरा, तुला रे कोण कोतवाल करील. तो प्रत्यय मला सारखा संगीत क्षेत्रात येत राहिला. आणि दुसरं असंही होतं की नवीन काम फारसं कोणी करत नव्हते. ते जुनी गाणी गाणं आणि त्याचे कार्यक्रम करणं आणि ते त्यांच्या कंपोमध्ये करणं, ज्याच्यात मला फार विशेष रसही नव्हता. अशा दोन्ही गोष्टींमुळे मला संगीतामध्ये तेवढं काही करता नाही आलं. पण नाटक मात्र मला आपलंसं करत गेलं. आणि मग मी 95 साली प्रथम PDA नावाच्या संस्थेच्या, म्हणजे प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन, त्यांच्या संपर्कात आलो. ते रुपालीमुळे, म्हणजे बायकोमुळे माझ्या. आणि मग मी तिथे त्यांच्याबरोबर सातत्याने काम करत राहिलो 2012 पर्यंत. 2012ला मी PDA सोडली, माझं एक्सप्रेशन लॅब आणि इतर ते आपण बोलूच या. परंतु रुपालीचा विषयच काढलास तर ते मिलेसुर कुठे झाले ते तरी ते ह्या सगळ्या प्रवासातच कुठेतरी म्हणजे कॉमन मित्रांमधून ते झाले. भरत कामतच्या बायकोची ती मैत्रीण, ऍक्च्युअली तबला वाजवणारे भरत कामत. भरत आणि मी संगीतामुळे मित्र झालो. मग त्या मैत्रीच्या सर्कल्समधून हळूहळू मैत्री इतकी वाढत गेली की आता हेच आपलं स्थान असं लक्षात आलं. आणि ते आता तू याचा उल्लेख केलास PDAचा, नंतर एक तू काहीतरी मला पर्वती प्रोजेक्ट बद्दल पण बोलला होतास. तर ते काय प्रकरण होतं? ते PDAचं फार महत्वाचं प्रोजेक्ट आहे आणि ते अजूनही चालू आहे, ही त्यातली महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याची फार दखल लोक घेत नाहीत. म्हणजे हे दुर्दैवाचं आहे की पुण्यामध्ये फार अशी सवय आहे लोकांना की अनुल्लेखाने मारणे नावाचा एक तिथे भयंकर प्रकार आहे. मी पुण्याचा अजून पुरेसा झालो नाही, कारण माझी पुण्याबाहेरची वर्ष पुण्यातल्या वर्षांपेक्षा जास्त आहेत अजूनही. त्यामुळे पण तो इथे एक भयंकर तो प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये PDAला काही केल्या कशाचं क्रेडिट द्यायचंच नाही असं ते असतं ते, किंवा ते कमी लेखायचं असं सातत्याने ते हे असतं. तर PDAने पर्वतीवरचं जे देवदेवेश्वर संस्थान आहे त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या आणि PDAच्या सहकार्याने पर्वतीवर नानासाहेब पेशवे पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो. आणि पहिल्या बाजीरावांचा, थोरल्या बाजीरावांचा जो जयंतीचा कार्यक्रम असतो तो मृत्युंजयेश्वर मंदिरात कोथरूडला असतो. तर पर्वतीवर देवदेवेश्वर संस्थानच्या अखत्यारीमधल्या त्या देवळामध्ये
साधारण जुलै महिन्यात किंवा अशा सुमारास तो कार्यक्रम असतो. तर तो कार्यक्रम काय असतो, की पेशवाईतला एखादा प्रसंग, छोटा प्रसंग जो फार न गाजलेला किंवा असा प्रसंग करून एक नाटुकलं सादर करायचं, नाट्य रूपांतर. नाट्य रूपांतर. आणि त्याच्यामध्ये हे गेली जवळजवळ 40-42 वर्ष चालली. अरे वा. म्हणजे त्याचा कदाचित आता सुवर्ण महोत्सव वगैरे येईल. हम्म. कारण मी त्याच्यामध्ये 7 नाटकं सादर केली. हे 7 वर्ष. 7 वर्ष मी ते करत राहिलो. पण त्याच्यामध्ये तेव्हा मी जेव्हा करत होतो त्यातलं कुठलं तरी वर्ष 34वं वर्ष होतं. म्हणजे ते आता त्याच्या पुढे ते 50च्या आसपास आलेलं असतं. बरोबर. पण त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टी करून पाहिल्या. म्हणजे आम्ही नवे पोवाडे लिहिले, त्याला वेगळ्या पद्धतीने कंपोज केलं, त्याच्यावर कोरिओग्राफी केली, असं सगळं. आणि मजा आली त्याच्यामध्ये. त्याच्यात तात्या टोपेंचा एक पोवाडा आहे. इब्राहिम खान जो होता ज्याने पानिपतामध्ये मोठा, त्याचा एक पोवाडा आम्ही केला. मग ते लिहायचं कोण? मी लिहायचो. अच्छा. म्हणजे गीत म्हणजे त्या आपला संजय लीला भन्सालीच झालं, गीतकार मी, संगीतकार मी, कोरिओग्राफी नाही केली. आहे अजून एक चान्स आहे. आता आपण पर्वती प्रोजेक्टचं बोललो. आत्ताच हे सगळी आपली जी चर्चा झाली ती जास्ती अभिनय, डायरेक्शन किंवा लिखाण याच्यावर. पण एक प्रकाश योजना, नेपथ्य ह्याच्यात पण तुझं मास्टरी आहे. आणि खरं सांगशील तर आता हे जे बॉक्स तू जे उभं केलंय त्याच्यात त्याचा मोठा रोल आहे. तर तिथे कसा ओढा झाला आणि त्यातले काही प्रयोग तू कसे केलेस ते जरा आम्हाला. ते ॲक्च्युली सगळं खूप गमतीचं आहे. म्हणजे 89 सालापर्यंत मी मुंबईत जे सगळं काम करत होतो, 82 ते 89, त्याच्यामध्ये मी अगदी असा पोरकेलाच होतो मुळात. आणि मी असा त्याची काही पडेल ते काम करणारे जे उत्साही कार्यकर्ते मंडळी असतात तसा होतो. थोडं एकच फक्त होतं की माझं इनिशिएटिव्ह होतं तो ग्रुप असणं हे. आणि त्यामुळे मी थोडा जास्त एंगेज्ड होतो त्या सगळ्यामध्ये. जास्त माझं मन म्हणा, रोल म्हणा, तो जास्त महत्त्वाचा मानला जायचा. पण विसू कामेरकर असेल, आमच्याकडे एक माधव पटवर्धन म्हणून होता, किंवा तिथले बरेच लोक असे, अनिल बांदिवडेकर होते, डॉक्टर अनिल बांदिवडेकर. ह्या सगळ्यांची कामं ज्या पद्धतीने तेव्हा शोषली गेली होती मनामध्ये. म्हणजे असं नाही झालं की आम्ही असे बिनबोभाट नुसतं काम करत राहिलो. पडेल तिथे काम करणं, घोड्यावर चढणं, ते हे का करतायत, काय होतंय, असं सगळं सारखं बघत राहणं. दीनानाथ मंगेशकर हे नाट्यगृह तेव्हा सुरू झालं तर तिथल्या डोअर कीपर्सची मैत्री साधून किंवा तिथल्या आर्टिस्टना मागे जाऊन भेटून त्यांना काय हवं नको विचारून त्यांना काही आणून दे, हे कर, असं करत करत मी 1000च्या वर प्रयोग पाहिले. म्हणजे त्या 6-7 वर्षांमध्ये. आणि हे सगळं बघत राहायचं, बघायचं, ॲब्सॉर्ब करायचं, बघायचं, हे सगळं मनात होतं. आणि समोर 89 सालानंतर पुण्यामध्ये 95 साली परत ते सगळं सुरू होईपर्यंत मी एकही नाटक केलेलं नाही मधल्या काळामध्ये. नाटक ह्या कलेशी संबंधच नव्हता. आणि ते डायरेक्ट मग असं झालं की 1999 मध्ये असे प्रश्न निर्माण व्हायला लागले की PDAला प्रकाश योजनेची चांगल्या गरज आहे किंवा काहीतरी त्याची गरज आहे, किंवा ह्या सगळ्या मीटिंग्समध्ये माझ्याकडून जे बोललं जायचं आधीच्या काळामध्ये ते लोकांना लक्षात येतं की हे काहीतरी आहे, कळतंय ह्याला काहीतरी. तर समहाव असं झालं की आता मोहितने पहिल्यांदा नाटक केलं PDAतून, मोहित टाकळकर. तर 99 साली त्याने ते ययाती करायला घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये असं सुरू झालं की आता ह्याचे लाईट्स कोण करणार, तर मग प्रदीप करेल. संगीत आणि लाईट्स मी केले. ते चालू असतानाच कोणाला तरी कळलं की मी असं करतोय. मग जागरवाल्यांनी पण मला बोलवलं की त्यांच्याकडे काही अडचण निर्माण झाली होती म्हणून त्यांचं संगीत करायचं. अमित वझे माझा मित्र झाला रुपालीमुळे, पण ते मैत्री अजून वाढत गेली असं. तर असं करत करत मग हे कर, ते कर, हे करता येईल का, ते करता येईल का, असं एक एक काम जसजसं वाटायला लागलं. म्हणजे जसं ययाती नाटक, त्याची जी प्रकाश योजना होती ती माझी पहिलं काम होतं आयुष्यात, की प्रकाश योजना म्हणून. आणि स्वतंत्र, हा, स्वतंत्रपणे. तर त्याचा एक प्रयोग बघायला नखाते सर आले होते. आणि समर नखाते. आणि इथे एक असं नाव होतं ना की समर नखाते. मला लोक म्हणायचे की हे कधीच काही चांगलं कोणाविषयी बोलत नाही असं. त्यांना पण त्यांनी बदनाम करून ठेवलं लोकांनी. तर
तर ते आले आणि त्यांचं पहिलं वाक्य होतं, "कोण आहे? प्रकाश योजनाकार कोण आहे?" तर मला म्हणजे असं दडपण आलं, की आता हे काय करतायत? काय म्हणतायत असं? तर ते म्हणाले, की "ही शेड तू कशी मिळवलीस? त्या काळातली हे." तर तेव्हा ना जिलेटिन्स वापरायचे लोक आणि जिलेटिनचा तेव्हा मिळणारा रंग, त्याच्यामधले शेड्स आपल्याकडे लिमिटेड मिळायचे आणि मला तो रंग काही आवडेना. तो असा संत्र्याचा ऑरेंज रंग जसा किंवा केशरी रंग भयंकर आणि एक ज्योत किंवा समईचा प्रकाश म्हणून तो काही मला आवडेना. मी खूप शोधाशोध करत गेलो. तर मला टिळक रोडच्या एका स्टेशनरीवाल्याकडे मिलिटरीच्या वापरात असलेल्या काही स्लाइड्स मिळाल्या. तेव्हा ते ओव्हरहेड प्रोजेक्टर्स असायचे, त्याच्यामध्ये कलर स्लाइड्स असायचे, की ते त्याच्यावर तुम्ही लिहायचं, ते वर ठेवायचं की ते इकडे असं दिसायचं. म्हणजे झेरॉक्स मशीन सारखं ते मशीन असायचं, त्याच्यावर तुम्ही ते हे ठेवली की ते इकडे दिसायचं असं स्क्रीनवर. त्याच्यातल्या अँबर कलरच्या स्लाइड्स मला तिथे मिळाल्या. त्या मी त्याच्याकडून जेवढ्या त्याच्याकडे होत्या त्या सगळ्या विकत घेतल्या होत्या. तर तिथे ग्रीन, ब्लू आणि अँबर आणि रेड असे 4 रंग मला मिळाले होते. तर तो रंग कोणाकडेच नव्हता आणि तो रंग कसा मिळवला हे त्यांना ते बरोबर कोड म्हणजे त्यांच्या नजरेला ते हे झालं. मग त्यांनी अजून काही सजेशन्स दिल्या मला ऑपरेशन मधल्या. ते म्हणाले छान छान असं करून गेले आणि मग तिथे एक धीर चेपला की नाही आपल्याला जमतंय. ह्याचं एक छोटं मॉडेल आधी पण झालं होतं. 95 साली मी ज्या वेळेला पीडीएत काम करायला आलो त्यावेळेला माझ्याकडे चाणक्यचा म्युझिकचा स्टॉक होता आणि ते जे नाटक करत होते ते पिरियड प्ले होतं, म्हणून त्यामुळे मृदुंग, पखवाज असं ते सगळं त्याच्यात असलेलं हे प्रदीप कडून मिळेल, म्हणून मग ते मेघना वैद्यनी माझ्याकडे गायली होती वगैरे. तर ते तसं ते सुचवलं गेलं आणि तेव्हा ते करत असताना माझ्या असं लक्षात आलं की ह्याची प्रकाश योजना काही नीट होत नाही. मग तिथे मी काही सजेशन्स केल्या. तर प्रायमरी राऊंडला ते तेवढं हे नव्हतं झालं. पुढे त्याला बक्षिसं मिळत गेली त्या बदललेल्या प्रकाश योजना आणि ते तेव्हापासून लोकांना असं कुठे कुठे ते रजिस्टर होत होतं की हां याला कळतंय याच्यात. मग ते मोहित बरोबर माझं हे सुरू झालं. त्याच्यानंतर एक अभिनयाच्या शिक्षणासंदर्भात एक्सप्रेशन लॅब असा काहीतरी एक प्रयोग केला. तो काय होता? ऍक्च्युली ती गंमत अशी होती, म्हणजे तू मगाशी म्हणालास त्यातलं थोडं असंही होतं की मी लोकांसाठी प्रकाश योजना करायचो किंवा लोकांसाठी संगीत करायचं. असं असताना कुठेतरी असं तयार व्हायला लागलं की मला काहीतरी म्हणायचंय. हे जे म्हणतायत ते चांगलंच आहे, पण तरी मला वेगळं काहीतरी म्हणायचंय, मला काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगायचंय लोकांना. मग त्यावेळेला असंही लक्षात येत होतं की सगळं जे काही नाटक आपल्या आजूबाजूला होतंय त्याच्यामध्ये खूप वास्तवदर्शी किंवा रिअलिस्टिक नाटक हे जास्त होतं आणि संवादात्मक नाटक, भरपूर संवाद असं नाटक होतंय आणि ते कुठेतरी मला स्वतःला रटाळ वाटायचं की एक माणूस दुसऱ्याशी एक पॅसेज बोलायला लागला की हा का आता ऐकायचा एवढा वेळ समोरच्या माणसाने, असं जे वाटतं. तर त्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे आणि अभिनयाचं काहीतरी पॅरामीटर बदललं पाहिजे, काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण काहीतरी करायला हवं असं एक डोक्यात होतं. मग पीडीएमध्ये मी केलेलं तिसरं नाटक होतं ते टागोरांचं अचलायतन नावाचं नाटक होतं. त्या नाटकासाठी आमच्याकडे पैसे नव्हते, कारण आमचे सेक्रेटरी गेले होते परदेशात आणि पैसे तर लागणार होते. 60-70 हजार रुपये तेव्हा उभे करायचं, कुठून करणार उभे. मग हे जे काही डोक्यात होतं त्याचं आपण एक काहीतरी वर्कशॉप स्वरूपात आपण करून बघूया असं मी आणि तेव्हा माझा सहकारी होता निरंजन गोखले, आम्ही दोघांनी एक वर्कशॉप डिझाईन केलं आणि त्या वर्कशॉपची जी पहिली बॅच झाली त्याच्यामधून आम्हाला 70,000 रुपये मिळाले आणि ते आम्ही नाटकात घातले. आणि त्या नाटकामध्ये अचलायतनला इथे राज्यनाट्य स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं. आम्ही खूप नेपथ्याचे त्याच्यात वेगवेगळे प्रकार केले होते आणि तेव्हा मला पहिल्यांदा असं लक्षात आलं की जे माझ्या डोक्यात आहे ते आपण खरंच लोकांपर्यंत पोचवू शकतोय, म्हणजे ज्यांना करायचंय त्यांना शिकवू शकतोय. मग हे पण आपण थोडं सिरियसली घ्यायला हरकत नाही. मग माझी थिअरी अशी आहे की म्हणजे तुमचं जे मनातलं फिलिंग असतं, म्हणजे विचार त्याच्यानंतर आतलं फिलिंग आणि भावना किंवा मनातला भाव असं आपण म्हणू,
आणि तुम्ही व्यक्त करता त्या भावना, चेहऱ्यावरच्या भाव. ह्या 3 मधलं ट्रान्झिशन जे आहे त्या प्रत्येक ठिकाणी ऍक्टरला आपलं काहीतरी करता आलं पाहिजे. बापरे. जो विचार आहे तोच बोलला जाणं वाक्यामध्ये किंवा तोच व्यक्त होणं, ह्याच्यामध्ये काही नाट्य नाही, असं माझं हे होतं. आणि मग ते कसं करायचं काय ह्याच्यावर थोडा अजून माझा विचार होत गेला आणि म्हणून मी एक्सप्रेशन लॅब या नावाने PDA सोडणं आणि एक्सप्रेशन लॅबची वर्कशॉप्स मी सुरू करणे साधारण एकाच वेळी झालं. 2009 मध्ये त्याची पूर्वपीठिका डोक्यात तयार झाली होती, पण हळूहळू ते त्याला एक फॉर्म येणं, त्या पद्धतीने लोकांमध्ये सिलेबसमध्ये ते नेऊन लोकांमध्ये ते करायला नेणं, असं करत करत 2011 उजाडलं. 2011 मी पहिली बॅच घेतली एक्सप्रेशन लॅबची. त्यानंतर आतापर्यंत 36 बॅचेस त्याच्या झाल्या. अजूनही चालू आहे ते? आता तेवढ्या फ्रिक्वेन्सीने मी घेत नाही, पण मी घेतो अधूनमधून एखादी बॅच करतो अनाउन्स. मग त्याच्यातूनच पुढे सोलो परफॉर्मन्स, मेंटॉरिंग, हे सगळं त्यातनंच ते त्याचं एक परत काय होतं, मला मी रिलॅक्स होत नाही कधी, हे झालं आता असं कधी होत नाही. मग ते एक्सप्रेशन लॅबच्या 4 बॅचेस झाल्या, 4-5 बॅचेस झाल्या आणि 101 मुलं अशी जी बाहेर गावून यायची. हा एक अजून एक गुण आहे की म्हणजे तोच जो गुण आहे त्याच्यातूनच बहुधा ते झालेलं आहे की पुण्यातली माणसं माझ्याकडे फार येत नाहीत शिकायला वगैरे. बाहेर गावची माणसं येतात. लातूरून येणारा माणूस माझ्याकडे शिकायला येतो, सोलापूरचा येतो, नागपूरचा येतो, अमरावतीचा येतो, अशी सगळी माणसं. आणि अशी 101 माणसं माझ्याकडे शिकून तयार झालेली, त्यांना ह्या क्षेत्रात काहीतरी करायचं. तर मी त्यांना प्रवेश देतानाच मी म्हणायचो की अरे काय करणार तुम्ही, म्हणजे आता तेव्हा तर ओपन जरी व्हायला लागलं असलं तरी मी स्वतः प्रमाण भाषेचं महत्व माझ्यापुरतं मानतो, पण तुला प्रमाण भाषा यायलाच पाहिजे असा आग्रह मी धरत नाही, असा मी माणूस आहे. बरोबर. ते त्याच्या पद्धतीचं वास्तव काहीतरी असतं, त्याच्यात ती तयार झालेली प्रत्येकाची भाषा आहे, बोली भाषा आहे. प्रमाण भाषेचं महत्व अभ्यासाच्या लेव्हलवर जे आहे ते मी मानतो, पण नाटकाच्या व्यवहारामध्ये ती असायलाच हवी. एखाद्याने न चाळणं करायचा नाही, अशा पद्धतीचे नियम मी पाळणारा माणूस नाही. त्यामुळे ही मुलं माझ्याकडे पण बऱ्यापैकी शिकू शकायची आणि असाही मुद्दा होता की त्यांना शिकवता यायचं. त्यामुळे तर त्यातली काही काही फार उत्कृष्ट मुलं होती, म्हणजे इतकी चांगली मुलं की अशा पद्धतीचं जेन्युइन एक्सप्रेशन इथे तयारच होत नाही. हा मिळत कसा, हा क्षेत्राला मिळणार कसा, हा माणूस क्षेत्रात येणार कसा आणि क्षेत्र ह्याच्याकडे बघणार कधी, असे 2 प्रश्न मला सारखे पडायचे. आणि मी दैववादी नाहीये फारसा, त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्या संधीच्या जवळ जाऊन बसणं नावाचा जो प्रकार असतो की यू हॅव टू बी द क्लोजेस्ट टू युअर चान्सेस, हे ह्या मुलांच्या बाबतीत कसं घडवायचं कसं, असा तो प्रश्न पाडून घेतल्यावर मला असं वाटलं की सोलो ऍक्ट किंवा एकल नाट्य ज्याला म्हणतात ते कसं काय करता येईल ह्या मुलांना. त्यांच्या मनातला काहीतरी विचार असेल, त्यांच्या प्रांतातली कुठली तरी गोष्ट असेल, त्यांच्या जगण्यातली एखादी काहीतरी कथा असेल, ती त्यांना नाटक स्वरूपात मांडता जर आली तर त्यांच्याकडे लक्ष जाईल लोकांचं. आणि ही नुसती मांडता आली म्हणजे एकदा दोनदा नाही, ती परत परत कमीत कमी 10 वेळा मांडता आली पाहिजे. मग आपण ते मॉडेल तयार करू ह्याचं सगळ्याचं. ते असं असायला पाहिजे की ते त्यांना ती गोष्ट मांडता आली पाहिजे रंगभूमीचा एक ऐवज म्हणून. तो ऐवज सगळीकडे फिरवता आला पाहिजे आणि तो फिरवायला नेण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक बळ आलं पाहिजे. कसं करता येईल हे सगळं. तर मग त्या सुमारास माझा लाईट्सचा उद्योग एकीकडे सुरू झाला होता. म्हणजे मी प्रकाश योजनेचं साहित्य काही घेतलं होतं आणि ते लोकांना भाड्याने जात होतं. हे अनपेक्षितरित्या झालं होतं आणि माझ्याकडे थोडे पैसे उरायचे तेव्हा, म्हणजे मला मुळातच लागत नाहीत फार पैसे, तर ते उरायचे, भरपूर पैसे. म्हटलं आपणच करू, आता कुठे स्पॉन्सर्स वगैरे शोधत बसणार. म्हणून मी पहिली बॅच त्याची केली ई-लॅब सोलो फेस्टिवल म्हणून, आणि तो फक्त ज्यांनी ई-लॅब केलेली आहे अशाच व्यक्तींसाठी होता. तर त्या 100 पैकी 27 जणांनी भाग घेतला. आणि मी त्यांना म्हटलं की प्रत्येकाने काही स्टेजवरच सगळं केलं पाहिजे असं नाही, एखाद्याने डिरेक्ट करा, एखाद्याने लिहा, एखाद्याने त्याचं नेपथ्य करा, असं म्हणून त्यात सगळ्या 100 जणांचं परत एक 6 ते 8 महिन्यांचं चर्निंग आमचं सुरू झालं. ती एक घुसळण की काय, मग तुला काय म्हणायचंय, तुला काय मांडायचंय, मग ते असं मांडलंच तर बरं होईल का,
असं केलंच तर काय, असे त्यांना ऑप्शन्स खुलवून देणं, असं सगळं चालू झालं. तर हळूहळू असं लक्षात आलं की त्या 27 पैकी जवळजवळ 14 जण फार चांगले होते. आणि मी पहिल्यांदा हे ठरवलंच होतं की पहिलं, दुसरं, तिसरं अशी बक्षिसं देऊन मोकळं नाही करायचं. कारण माझ्या त्या एकंदर 36 बॅचेसमध्ये पण सिनियरिटी वगैरे नाही आहे. हा सिनियर, हा ज्युनियर असं नाही. सगळे ॲट पार असावेत. म्हणजे मी पण मुलांना सांगतो की मीही आत्ता शिकतोय तुमच्या, आणि दादा म्हणण्याचंच कल्चर आमच्याकडे होतं ओव्हरऑल. अजूनही लोक प्रदीप दादाच म्हणतायत मला. तर मुद्दा हा आहे की हे त्यातली हायरार्की म्हणा किंवा त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या यंत्रणा स्तर. तयार होतात, स्तर तयार होतात, ते नको. तर काय करायचं? वर्णव्यवस्था हा, ती पण तर एक तर ती बाजूला काढण्यासाठी मी त्याचं बक्षिसांचं स्ट्रक्चरही तसंच केलं बदललं. होतं की ते बदललं. आणि मग मी त्यांना असं म्हणायला लागलो की तिकीट लावून प्रयोग करायचा आणि त्या प्रयोगासाठी मी तुम्हाला ग्रँट देईन. हां. हे त्यांचं बक्षीस असायचं. आणि असं मी पहिला केल्यानंतर दुसऱ्या वर्षीचा मग परत 100 सव्वाशे मुलं तयार झाली होती. आणि मग ह्यांचं काय, मग दुसऱ्या वर्षी पण ई लॅबच्याच मुलांसाठी केला. आणि तेव्हा बाहेरच्या सगळ्यांनी मला सांगायला सुरुवात केली की तू जनरल का नाही करत, आम्हाला पण चान्स दे. आणि मग मी ओपन कॉल दिला आणि पहिल्या वर्षी 72 जणांनी सोलो केले. बापरे. म्हणजे तिसऱ्या वर्षी त्या सोलोच्या ओपन झाल्यावर. तिसऱ्या वर्षी 82 जणांनी केले, चौथ्या वर्षी 92 जणांनी केले. मी 5 सेंटर्सवर ती स्पर्धा घेतली. असं सगळं. पण ती एक 8 महिन्याची प्रोसेस मला त्याच्यामध्ये सापडली की या सगळ्यांना एका विशिष्ट पद्धतीने ग्रूम करत इथपर्यंत न्यायचं की. आणि त्याच्यामध्ये तयार झालेले काही सोलोज हे इंटरनॅशनल लेवलला गेले. काही सोलोचे 64-65 प्रयोग केले त्या लोकांनी वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये इथे तिथे. काही मुलं तर आत्ता तुला दिसतील की ती यशस्वी म्हणून आता सगळीकडे तुला नावारूपाला येतील. मी आता नावं नाही सांगणार कारण ती जाहिरात होते आणि मी करत नाही जाहिरात माझी. म्हणजे ई लॅब स्टुडिओ जे म्हणलास त्याच्याच ह्या ऍक्टिव्हिटी त्याच्याच नाही, हे एक्सप्रेशन लॅब. आणि ई लॅब वेगळं. एक्सप्रेशन लॅबला लोक ई लॅब म्हणायला लागले. अच्छा, म्हणजे एक्सप्रेशनचा एक्सप्रेशन लॅब कोण म्हणत बसणार, त्यामुळे ई लॅब असं सुरू झालं. ई लॅब बॅच 24 असं काय ते काय असेल. आणि मग त्याच्यातूनच पुढे अकॅडमी. नाही, तर त्याच्यात असं व्हायला लागलं की मी ज्या लोकांच्या जागा भाड्याने घेऊन हे सगळं करत होतो तिथल्या जागा संपायला लागल्या. म्हणजे मी असं व्हायला लागलं की माझं 8 महिन्याचं सोलो ट्रेनिंग. बरोबर. त्याच्यानंतर मी एक DIV क्लब म्हणून क्लब सुरू केला, ड्रामाज इन व्हिडिओ. का तर माझ्या आधीच्या कोणीतरी नाटक केलंय, समजा अतुल पेठेनी एक नाटक केलंय आणि आता त्याचे प्रयोग होत नाहीत. आणि लोक म्हणतात की ते नाटक फार भारी होतं, मला ते बघायलाच मिळत नाही. त्याने त्याच भरत नाट्य मंदिरमध्ये वेगळा प्रयोग केला असं लोक मला सांगतात, पण मला तो सुचत नाही. हे जे अंतर आहे हे मिटणार कसं? तर मग निदान आपण व्हिडिओ दाखवूया आणि तेव्हा त्या दिग्दर्शकाला बोलवूया आणि त्याला विचारूया की तू हे काय केलंस. अशा पद्धतीचा ड्रामाज इन व्हिडिओ DIV क्लब म्हणून मी सुरू केलं होतं. त्याचे सेशन्स असायची, हे असायचं. त्याच्यानंतर मी नाटक ॲट ब्रेकफास्ट म्हणून सुरू केलं होतं. त्याचं हे असायचं की ब्रेकफास्ट घ्यायचा आणि नाटक पाहायचं असं. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता मला जागाच एवढी लागायला लागली की आता मी बुक केलं की दुसऱ्या कोणाला मिळेनाचं झालं. आणि त्यामुळे मला जागा भाड्याने द्यायला लोक नाखुश व्हायला लागले की सगळं खातोय. खरं तर असं आहे की अनेक पडीक जागांना मी उभारी त्यामुळे दिली होती. खरं म्हणजे तिथे 300-300 रुपये भाडं यायला लागलं त्या जागेचं तासाला वगैरे, इथपर्यंत ते गेलं. पण समहाऊ ते असं व्हायला लागलं की आता मला जागा स्वतःची पाहिजे. मग मी शोधायला लागलो आणि मग ती अशी पाहिजे की जिथे आजूबाजूला कोणी राहत नाही, पॉवर सप्लाय व्यवस्थित आहे, काहीतरी असं. मग ती मी इंडस्ट्रियल एरियामध्ये म्हणून मी ई लॅब स्टुडिओ या नावाने पहिल्यांदा जागा अशी हे केली. आणि त्याच्यामध्ये सोलो करणारी जी मंडळी होती त्यांना 30-40 लोक यायचे प्रयोगाला. म्हटलं ठीक आहे, 40 लोकांना नाटक दाखवता येईल अशी जागा आपण बघू. म्हणून मी ती घेतली आणि तीच परवडत होती तेव्हा.
आणि वर एक जागा, म्हणजे 2 मजली होतं ते. त्याच्या वर जागा होती जी तालमीसाठी किंवा माझ्या वर्कशॉपसाठी वापरायची, असं होतं. ती व्यायामशाळा होती त्या. आता त्याच्यानंतर म्हणजे कोविड नंतर तिथे व्यायामशाळा सुरू झाली. हा, कोविडच्या आधी हे 2017-18ची गोष्ट आहे ही अच्छा. सगळी. आणि मग ते सुद्धा मॉडेल लोकांना इतकं पसंत पडायला लागलं की ते मला मिळेनाचं झालं. म्हणजे लोक आणि असंही व्हायला लागलं की मी माझं शिबिर म्हणजे माझं वर्कशॉप घेत असेन तर समजा माझ्या वर्कशॉपला 100 तास मी वापरतो. ते 100 तास मला दुसऱ्या कोणाला देता येत नाही. हो, माझ्या वर्कशॉपमधून मला जे पैसे मिळतात ते मला मिळतात. बरोबर. मग त्या जागेला काही पैसे मिळत नाहीत किंवा ते जे मी देऊ शकेन त्याच्यापेक्षा जास्त मला इतरांना देऊन मिळतात. म्हणजे मला एक कमी पैसे माझे खर्च करेल अशी जागा प्रशिक्षणासाठी पाहिजे. म्हणून मग मी इथे एका सोसायटीला भेटलो आणि माझं कर्वेनगर भागात एक अकॅडमी म्हणून हॉल वेगळा मी हे केला. आता ते सोसायट्यांमधली लठ्ठालठ्ठी आणि सगळे प्रकार जे असतात त्याच्यामध्ये तो टिकणार नव्हताच माझ्याकडे. पण तरीसुद्धा मी खूप गोष्टी तिथे करत करत तो एका पॉईंटला असं झालं आणि नंतर कोविडने हे केलं. म्हणजे कोविड आला तेव्हा हे मग सगळंच ब्रेक लागला. हा, म्हणजे ह्याच्यावर विचार करायची गोष्ट आली की आता ह्या जागा ठेवायच्या का मी बॉक्सची जागा आहे ती कोविडच्या जस्ट आधी ते सगळं सुरू झालं होतं की म्हणजे ह्या सगळ्यातूनच असं लक्षात आलं की आपल्याकडे एक मोठी जागा पण पाहिजे. कारण तुला जर प्रयोग करायचा असेल, प्रायोगिक नाटक करायचं असेल तर तुला ते छोट्या जागेतच करावं लागेल अशा पद्धतीची व्यवस्था होती. पण मला भरतनाट्य मंदिरमध्ये जसं नाटक करता येतं त्या मॅग्निट्यूडचं त्या आकाराचं नाटक मला जर करायचं झालं तर माझ्याकडे जागाच नाही. किंवा आम्ही आज म्हणजे मोहित बरोबरच नाटक काम करत करत पृथ्वी थिएटर असेल, NCPA असेल किंवा दिल्लीला कमानी असेल किंवा NSDची काही थिएटर्स आहेत ती असतील, कलकत्त्याला सायंटिफिक सोसायटी असेल, अशा कुठे कुठे जायचो, त्रिशूरला जायचो, भोपाळला जायचो. ह्या प्रत्येक ठिकाणी ब्लॅक बॉक्स या संकल्पनेतली नाट्यगृह आहेत आणि पुण्यामध्ये इतक्या प्रमाणात नाटक होतं पण ब्लॅक बॉक्स नाही. तर ते डोक्यात होतं की आपण ब्लॅक बॉक्स करूया. इलॅब स्टुडिओ मी ब्लॅक बॉक्स सारखा केलेला होता. तो छोटा होता पण तो ब्लॅक बॉक्स होता एक. तर ते तेवढंच न करता एक नाटक झकास करता येईल अशा पद्धतीचा ब्लॅक बॉक्स आपण करायचा. तर बघूया म्हणून मी आजूबाजूला लक्ष ठेवून जो होतो त्याच्यात मला रेस्कॉन, बंद पडलेल्या रेस्कॉन कंपनीचा शोध लागला. म्हटलं आता इथे काहीतरी करावं. मग त्या उचापती सुरू केलेल्या होत्या ऑलरेडी. मग कोविड आला. मग कोविड नंतर असं झालं की आता ह्यातलं काय ठेवायचं, म्हणजे काहीतरी एकच ठेवता येणार होतं. कारण संपूर्ण सगळंच अर्थव्यवस्था कोलमडलेली होती. बरोबर. त्यामुळे मग द बॉक्स हा चॉईस. ह्या सगळ्या प्रवासात रुपालीचं किती ओढाताण होते आणि ती कसं हे सांभाळून नाही होत असेलच. म्हणजे मुळात असं आहे की ओढाताण होणं अगदी गटांगळ्या खाण्यापर्यंतही कधीतरी होत असेल तिची ओढाताण. म्हणजे असं काही प्रमाणात झालंही आमचं सुरुवातीच्या काळात. म्हणजे असा काय हा सगळा प्रवास असा केक वॉक ज्याला म्हणतात तसा तो नाहीच आहे. बट तिथेच गंमत आहे. म्हणजे ते कदाचित आमचं दोघांचं सूत्र कुठेतरी जुळलेलं आहे की तिला ते परफेक्ट माहिती आहे की हा काय आहे माणूस आणि ह्याचं अगदी जरी काय म्हणूयात की खाली बॉटम लाईन काय आहे तर तिथे हा माणूस काय आहे, सत्व काय आहे या माणसातलं, एवढं तिला ते माहिती आहे. त्यामुळे कदाचित ते तिला होल्ड करून ठेवत आहे आणि somehow she has been all the time supportive. म्हणजे म्हणजे आम्हाला सगळ्यांना त्याचं खूपच नाही कौतुक वाटतं. फारच मला सुद्धा कौतुक याचं जास्त आहे सर्वात. कारण आत्ताच्या काळामध्ये अशा पद्धतीने उभं राहणं हे खूप कठीण गोष्ट आहे. म्हणजे ज्या सहजतेने तू आता हा सगळा तू प्रवास सांगितला नाही तो त्यातले पेन्स आहेत नक्कीच आहे. म्हणून मी मुद्दाम आता विचारलं. नाही रुपाली हे फार महत्वाची गोष्ट आहे माझ्या आयुष्यात. ती जर माझ्या बाजूला नसेल तर ती ऊर्जा, ते शॉक ॲब्सॉर्बिंग असेल ते सगळं किंवा तो पुश देणं असेल. काही वेळेला विश्वास नुसता ठेवून उपयोग नसतो, तुम्हाला सपोर्ट पण करावा लागतो. जसं आता बॉक्सच्या मॅग्निट्यूडचं काम करायचं झालं तर ते मी
इलॅबचं काम जसं करायचो ते माझ्याच पाकिटातून पैसे मी टाकायचो, हे करायचो, कधी कमी पडले तर काहीतरी वेडावाकडं करायचो. हे करून चालणार नव्हतं बॉक्सला. त्यामुळे तो शिस्तीचा जो भाग आहे, आर्थिक शिस्तीचा, तो माझ्यात नाही आहे. म्हणजे मी अगदीच सांगतो सगळ्यांना की मी अजिबातच, कारण माझं पैशाकडे बघायचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. त्यामुळे ती आर्थिक शिस्त मग ती मी प्रोव्हाइड करीन असं त्याच्यामध्ये मुद्दा ते हातात घेणं तो सगळा भाग आणि जबाबदारीने ते सगळं प्रोजेक्ट एका अशा लाईनवर आणणं की आता त्याला सस्टेन होऊ शकेल. आता ते ज्या पद्धतीने चालणार आहे, चालतं बरोबर, आहे, बरोबर. ते एका शिस्तीच्या पाथवर ते सगळं चालू आहे. आणि त्याच्यात तरीसुद्धा मला जे प्रयोग करायचे असतात, मला ज्या वेगळ्या गोष्टी करून पाहिजे असतात, त्याच्याकरता जे ग्राउंड तयार होणं जे आहे, त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या आणि त्या प्रोव्हाइड करणं. आता आपण बराचसा तुझा प्रवास ऐकलाय. आत्ताची जे तुझ्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, म्हणजे बेस, बॉक्स आणि जे काय तिथे, त्याचं जरा आम्हाला माहिती ऍक्च्युली सांगितलीस. बेस ही माझी ऍक्टिव्हिटी नाहीये. अच्छा, पण तिथे होतं ना? तिथे होतं, पण मी द बॉक्स सुरू केल्यानंतर माझ्याकडे काम करायला येणाऱ्या माणसांना अच्छा, अशी स्वप्न पडायला लागली की आपली पण एक आपण जागा पण असायला हम भी कर पाहिजे, हम सकते. भी कर सकते. त्याच्यामध्ये ते 2 माझेच मित्र होते. अच्छा. त्यांनी बेस आणि बाजूला पुणे स्टुडिओ पुढे स्टुडिओ. अशा 2 गोष्टी तयार केल्या. काहीतरी दुर्दैवाने ते त्यांचं गणित काहीतरी बसलं नाही, जमलं नाही किंवा काहीतरी ते त्यांना कंटाळा आला असेल, माहित नाही. ह्या दोन्ही जागा गेल्या वर्षी बंद पडल्या, म्हणजे हो ना. 2023च्या मार्चमध्ये. आणि समहाव आम्ही एका स्थिरतेच्या प्रवासाकडे आलो होतो, कारण आमच्यावरचं जे लोन होतं ते आम्ही फिटवलं होतं गेल्या वर्षी मार्चमध्ये. तर हे दोन्ही योगायोगाच्या गोष्टी घडल्यामुळे मग असं झालं की आता इथे कोणतरी वेगळंच काहीतरी येणं, एखादी हेवी इंडस्ट्री आली, काहीतरी भयंकर आवाजाचं काहीतरी आलं, सांस्कृतिक त्याचा हाच बदलून जाईल. ते सगळंच बदलून जाईल. त्यापेक्षा आपणच जरा धाडस करावं अजून आणि हे घेता येतं का बघावं. आणि ते पाहिलं आम्ही आणि त्याचं एक गणित बसवणं हे फार बरोबर. जिकिरीची गोष्ट होती की नवीन करायला घेणं. या नवीन ह्याच्यामध्ये परत झालं असं की आम्ही 2020मध्ये केलेलं कॉन्ट्रॅक्ट जे होतं त्याच्याप्रमाणे ते जे लँडलॉर्ड होते तेव्हा ते कोणीच नव्हतं ना तिथे. आम्ही आलो तेव्हा एक समोर कंपनी होती आणि मी थोडासा, म्हणजे व्यावहारिक शहाणपण मला आहे, शिस्त नाही आहे. व्यावहारिक शहाणपणातून मी तेव्हा केलेली जी कॉन्ट्रॅक्ट्स होती ती कॉन्ट्रॅक्ट्स ही आमचे पैसे कसे वाचत राहतील, काय होतील ह्या पद्धतीची होती. तर त्याच्या तुलनेमध्ये मध्ये इतर माणसं तिथे येत गेल्यामुळे तिथले स्क्वेअर फूटचे रेट्स खूप वाढले. आता ह्या वाढलेल्या रेट्स प्रमाणे नवीन जागा आपल्या झेपेल पदरात का? पाडून घेणं आणि त्याचं काहीतरी गणित बसवणं हे खूप महत्वाचं काम होतं. पण ते समहाव बसलं. म्हणजे आता ते त्याच्यात दैवाचाही भाग आहे, पण म्हणजे तो चान्सेसचा भाग आहे, पण त्या चान्सेसच्या आम्ही जवळ गेलास. होतो आम्ही जवळ त्याच्या, त्यामुळे ते आम्हाला घेता आलं पटकन. आता तिथे ऍक्टिव्हिटीज काय काय आपण घेतो, म्हणजे घेतो म्हणण्यापेक्षा संधी देतो लोकांना. मुळात कसं आहे की तिथे 5 जागा आता तयार झाल्या. बरोबर. ह्या वेगळ्या वेगळ्या सायझेसच्या जागा आहेत. बरोबर. द बॉक्स हे एक नाट्यगृह ब्लॅक बॉक्स पद्धतीचं आहे, ज्याच्यामध्ये आपलं नेहमीचं नाटक, जसं एका बाजूला प्रेक्षक एका बाजूला नाटक असं करायचं असेल तरी करता येतं. साधारणतः 160 लोकांना ते दाखवता येतं त्या रचनेमध्ये. पण तुम्हाला वेगळी रचना पण करता येते. म्हणजे जसं मी बेईमान नाटक जे खूप गाजलेलं, म्हणजे एका बाजूला प्रेक्षक एका बाजूला नाटक अशाच पद्धतीतलं, पण भयंकर मोठे मोठे सेट वगैरे त्यांनी तेव्हा केले होते, म्हणजे 50 वर्षापूर्वी जुनं. तर ते नाटक मी वेगळ्या पद्धतीने केलं. त्याच्यामध्ये मध्ये नाटक केलं आणि 4 बाजूला प्रेक्षक होते आणि एखाद्या बॉक्सिंगचं जसं ते हे असते, रिग असते, काय म्हणा, रिग म्हणतात ना, रिंग किंवा रिग, तर तसं ते स्टेज होतं. तेव्हा फक्त 2 खुर्च्यांचं नेपथ्य होतं आणि त्याच्यामध्ये मी ते केलं. तर अशा पद्धतीचे प्रयोग पण फ्लेक्झिबिलिटी तिथे आहे. हा, काजव्यांचा गाव जसं तिथे आमचं डोंगरावरून धावत येतात लोक, घरात जातात, देवळात जातात, कुठे कुठे गावात फिरतात, असं सगळं तिथे प्रेक्षकांच्या मध्ये मध्ये नाटक होतं. तर अशा पद्धतीचे प्रयोग तिथे तुला काहीही करता येतात. तर तो ब्लॅक बॉक्स द बॉक्स असा आहे. त्याच्यानंतर
तू बेसचा मगाशी उल्लेख केला. हम्म. बेस बंद झाल्यानंतर त्या साईजचं थिएटर ह्या भागात कुठे नाही. हम्म. म्हणून मी 51x27 आकाराचा अजून एक ब्लॅक बॉक्स केला, हम्म. 14 फूट हाईट असलेला. म्हणजे तिथे सुदर्शन किंवा बेसमध्ये जी व्हायची नाटकं ती हम्म. त्या पद्धतीने तिथे परत होऊ शकतं. सादर होऊ शकतील. कलाकारांसमोरचा हा पर्यायच गेला असं होणार नाही, हम्म. म्हणून ते एक केलं. आणि सध्या सगळ्यांसाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पॉडकास्टसाठी जागा, अरे वा, म्हणजे त्याच्यानंतर आम्हाला चान्स आहे. त्याच्यानंतर तालमीसाठी जागा, हा. वर्कशॉपसाठी जागा, हं, हं. यांची भयंकर कमतरता आहे. होय. म्हणून 3 जागा त्याच्यासाठी केल्या. मग त्या तालमीला आपण देतो तेव्हा काय त्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध असतं हा, का? भाडी कसं? सगळी जी आहेत ती एरवी लोक जी घेत आहेत तीच मी घेतो. हम्म. म्हणजे माझं इथे खूप जास्त पैसे मला भाडं मिळवायचे. म्हणून द्यावे लागतात. हं. म्हणजे हा. हा, मी काय हा कुठला ट्रस्ट चालवत बरोबर नाहीये. आहे, म्हणजे बरोबर मला आहे. व्यावसायिक वेळ आहे म्हणूनच तेवढा ते तरी काय आय व्हायला हा, पाहिजे. म्हणजे ते मला ते रोज जमवायलाच पाहिजे. आजचा दिवस हा माझा 0 तरी झाला पाहिजे, बरोबर. मायनस राहून चालत नाही. तर आठवड्याचं गणित असतं ते बांधलेलं, की एका आठवड्याला आपल्याला जो खर्च येतो तो आठवड्यामध्ये निघाला पाहिजे. हे आमच्यावर म्हणजे मानेवर आमच्या भूत हे आहे. हम्म. पण तरी ते मगाशी म्हणालो तसं रुपालीने तो सगळा भाग सांभाळला असल्यामुळे तिच्या जोडीला अमित वझे आहे. तर हे सगळेजण मला मदत करतायत की ते सगळी गाडी रुळावर राहील आणि त्याला जरा वेग घेता येईल. हम्म. मग ह्याच्यामध्ये मग असं होतं की तुझ्या हातात जागा असली की तुला काही प्रयोग करता येतात, बरोबर. लोकांना प्रयोग करायला प्रोत्साहित करता येतं. जसं अतुल पेठेचं मॉल प्रॅक्टिस अँड शो, हम्म. किंवा आता चित्तरंजन गिरीचं मढी नावाचं नाटक आहे. हम्म. हे खूप वेगळे प्रयोग होते आणि हे त्यांना कमर्शियली करता येणं शक्य नव्हतं. तर मग आम्ही त्यांच्याबरोबर सहकार्य केलं, कोलॅबोरेशनचं हे झालं. आणि मग त्याच्यामधून मॉल प्रॅक्टिस अँड शोचे फक्त 20 प्रयोग करायचे आणि ते फक्त बॉक्समध्ये करायचे, बॉक्समध्येच. असाच तो प्रयोग होता. कथकवाली रुजुता सोमण ही प्रथम अभिनय अशा पद्धतीने करत होती आणि त्या दोन्हीचं मिळून काय होऊ शकतं असं ते होतं. तो खूप वेगळा प्रयोग आहे. आता कालच त्याचा व्हिडिओ आम्ही यूट्यूबवर आता अवेलेबल करून दिला आहे सगळ्यांना. तर हे असे प्रयोग राजू सुतार, वैशाली ओकसारखे आर्टिस्ट येऊन भेटले. ते म्हणाले आपण काहीतरी वेगळं प्रदर्शनामध्ये, म्हणजे चित्र प्रदर्शनात जे एरवी होत नाही असं आपण काही करूया का. मग मला ते आवडली कल्पना. मग त्या पद्धतीचं हे केलं. मागे एक हॉल आहे माझ्याकडे मिनी म्हणून, त्याच्यामध्ये माईक लावायची काही गरज नाही, तर विदाऊट माईक मैफिली केल्या. तर असं बरंच काय काय, म्हणजे आता ते नव्या नव्या गोष्टी फ्रायडे क्लब सुचत चालल्या आहेत. त्या पद्धतीने ते सुरू होतात गोष्टी. ग्रेट. आता आपण हे सगळं बोललो नाटकाच्याच संदर्भात आहे, पण आता ऐतं तुझ्याकडे 2-3 थिएटर्स तयार आहेत. तिथे चित्रपट दाखवायची काय सोय होऊ शकते आहे का? ना, झालीच आहे, सुरू केली आहे. अरे वा. इनफॅक्ट त्याच्यावर म्हणजे ते काहीतरी एक वेगळंच त्याला वळण आता मिळत चाललंय असं. पण काही खुलासे त्यातले करणं खूप गरजेचं पण आहे. माझा एक मित्र आहे संदीप सावंत, ज्याने श्वास नावाचा सिनेमा केला होता. मोठा माणूस आहे. तर त्याने केलेला ह्या गोष्टीला नावच नाही नावाचा सिनेमा होता. आणि त्या सिनेमाला आत्ता मध्यंतरी ऑक्टोबर महिन्यामध्ये असं झालं की काही थिएटरच मिळाली नाहीत त्याला रिलीजसाठी. म्हणजे मिळाली पण ती काहीतरी विचित्र मिळाली, जिथे प्रेक्षक आहे तिथे थिएटर नाही, आणि त्यामुळे बुकिंग झाली नाही. आणि बुकिंग न झाल्यामुळे मल्टिप्लेक्सवाल्यांनी तो सिनेमा आहे त्यावेळी काढला आणि असा एकच शो त्याचा कुठेतरी झाला आणि बाकी सगळे शोज कॅन्सल झाले. तर आता त्या सिनेमाची गोष्ट अशी की त्याच्यात एकही मोठा चेहरा नाही, एकही नावाजलेला कलाकार नाही. आता ह्या चित्रपटाला प्रेक्षकांनी पाहून नावाजून त्याला एकमेकांना सांगून असंच ते पुढे जायला पाहिजे. पण तो एक आठवडा सुद्धा चालू दिला नाही, एक दिवस सुद्धा चालू दिला नाही. असं झाल्यानंतर ते आमचं काहीतरी बोलणं चालू होतं आणि तेव्हा माझ्या डोक्यात खूप आधीपासून असलेली एक गोष्ट की आपल्याकडे स्क्रीनिंग्स पण व्हायला पाहिजेत, आपल्याकडे चित्रपट दाखवता आले पाहिजेत. द बॉक्समध्ये आम्ही ते केलं होतं ऑलरेडी. म्हणजे विषय खोल नावाची एक सिरीज आहे बघ, म्हणजे 5 मानसिक आरोग्याविषयीची 5 आहे भाडीपाची. त्याचं जे काय म्हणू वितरण म्हणू आपण,
ते आमच्याकडे झालं होतं बॉक्समध्ये. किंवा 2-3 शॉर्ट फिल्म फेस्टिवल्स आम्ही होस्ट केले होते. यावर्षी द बॉक्स 2 झाल्यानंतर आंबेडकरांच्या नावाचा बहुधा तो फेस्टिवल आहे, बाबासाहेब आंबेडकर शॉर्ट फिल्म फेस्टिवल, तो आमच्याकडे झाला होता. आणि क्विअर फिल्म फेस्टिवल 2 वर्ष LGBTQI कम्युनिटीच्या फिल्म्स, असा 2 वर्ष लागोपाठ झाला होता. तर असं होतं की हे सिरियसली आपण करायला पाहिजे, हे जे काही करतोय. तर मी संदीपला म्हटलं, मग आमच्याकडे दाखवूया का आपण सिनेमा, काहीतरी निदान लोकांपर्यंत पोचवूया, तरी पोचवण्याचा प्रयत्न करूया. आणि आम्ही 8 शोज, त्याचे 8 खेळ हे असे अनाऊन्सच करून टाकले नोव्हेंबर महिन्यामध्ये. हे त्याचं ऑक्टोबरमध्ये वाताहत झाली आणि नोव्हेंबरमध्ये आम्ही म्हटलं करूया. 8 प्रयोगांपैकी, मी प्रयोगच म्हणतोय, ते खेळ 8 खेळांपैकी पहिले 3 खेळ हे अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक आले, 8, 9, 7 वगैरे असं. आणि मी ठरवलं होतं की 1 प्रेक्षक आला तरी चालेल सिनेमा, 8 करायचे. पण हे करायचे, कारण तीच संधी नाहीये ना आता, परत नाही येणार. आणि माझ्याकडे मी कसं केलं होतं की नाटकासाठी थिएटर बुकड आहे ऑलरेडी, पण त्याच्यातून कोरलेल्या वेळा आहेत, त्या वेळांना आपण दाखवतो. मी मगाशी म्हणालो तसं टाइम आणि मी मगाशी म्हणालो तसं आठवड्याचं गणित आहे. बरोबर. त्या आठवड्याच्या गणितात माझ्याकडे हे स्लॉट्स आहेत ज्याच्यामध्ये मी काहीच करत नाहीये, तर मी सिनेमाचा खेळ करू शकतो. असे ते 8 शोज होते. आणि पहिल्या 3 शोजचं हे असं झालं, पण पुढे 5 शोजना मात्र लोक यायला लागले, कारण ज्यांनी पाहिलं होतं कुजबूज त्यांनी भरभरून लिहून व्हॉट्सॲपवर पाठवून असं करून ती लोक आली होती. आणि 550 लोकांनी सिनेमा बघितला. म्हणजे 1 शो हाऊसफुल झाला शेवटचा. क्या बात. मग असं लक्षात आलं की हे होऊ शकतं, हे करायला पाहिजे. इन द मीन टाईम काही पॉलिटिकल पार्टीज आणि हे गेली वर्षभर नाट्यगृहामध्ये चित्रपट दाखवला पाहिजे म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांनी मग लगेचच डिसेंबरमध्ये यशवंतराव चव्हाणमध्ये हॅशटॅग तदेव लग्नमचा शो केला. आणि आता सगळीकडे अशी चर्चा सुरू आहे की नाट्यगृहांमध्ये चित्रपट दाखवले पाहिजेत. तर अर्थात मी याच्या विरुद्ध आहे, म्हणजे नाट्यगृहात चित्रपट दाखवणं हा मुद्दा नाही आहे त्याच्यामध्ये. मागचा हेतूच वेगळा आहे. हेतू वेगळा आहे आणि त्याच्याबद्दल मी लोकमत किंवा कुठे कुठे लिहिलं पण आहे. पण आमचा मुद्दा असा आहे की ते एक सिरियसली स्क्रीनिंग करणारं, म्हणजे चित्रपट दाखवणारं असं एक जागा आम्ही केली आहे तयार, आणि हे चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने दाखवता येतो. आता मगाशी जी मी म्हणालो DIV क्लब, ती ऍक्टिव्हिटी आम्ही 1 फेब्रुवारीला पुन्हा सुरू करणार आहोत. अतुल पेठेचीच 2 नाटकं आहेत, डबर नावाचं एक आहे आणि NSD मध्ये त्याने केलं होतं बिगडे बिंब म्हणून. आता ती आम्हाला कधीच तिथे दाखवता येणार नाही, कारण ती तिथल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग होती. बरोबर. त्याचे व्हिडिओज दाखवून बाबा हे काय केलं होतं, कसं हे डेव्हलप केलं, असं दाखवणं. आणि मग ती एक सिरीज मालिका पुढे सुरू होईल की वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी केलेलं नाटक, ते त्यांचं काम दाखवायचं व्हिडिओ स्वरूपात आणि मग त्यांच्याशी चर्चा करायची असं. पण हे स्क्रीनिंग हा मुद्दा त्याच्यातला महत्वाचा आहे. त्याच्यात एक विषय माझ्या डोक्यात असा पण आहे की पूर्वी आपल्याला फिल्म्स डिव्हिजनच्या डॉक्युमेंटरीज असायच्या, बरोबर, सिनेमाच्या आधी. आता आपल्याला डॉक्युमेंटरीज असतात हेच माहिती नाही. म्हणजे ते ऑस्करमुळे माहिती आहे की ऑस्कर एक बक्षीस असतं, पण किती बनतात, किती काय 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 तयार करून लोक विषय समोर आणत असतात. आणि बरेचसे हे माहितीपट हे ज्यांनी फंडिंग दिलेलं आहे, ज्यांनी पैसे दिलेले, त्यांचं सोव्हिनियर असल्यासारखे ते राहतात. बरोबर. ह्या माहितीपटांना पुढे येता येत नाही, काहींचंच नाव होतं आणि काही दिसत नाहीत. लोकसत्तानेमध्ये वर्षभर त्याच्याबद्दल एक अर्ध्या पानाचं सिरीज चालू ठेवली होती. तेव्हापासून माझ्या डोक्यात हे आहे की तिकीट काढून डॉक्युमेंटरी बघितली पाहिजे लोकांनी असं. तर आत्ता काही दिवसांनी आम्ही ते सुरू करू, हे डॉक्युमेंटरी प्रोजेक्ट ज्याला म्हणतोय आम्ही, की ते आमच्याकडे प्रॉपर आम्ही 5-7 खेळ एकेका डॉक्युमेंटरीचे लावू आणि तुम्ही तिकीट काढून ते बघायला असं. वा. कला सादरीकरणाचे हक्क, अधिकार सर्वांनाच आहेत हे जाणून तशा पायाभूत सुविधा उभारणाऱ्या प्रदीप वैद्यांना रामराम मंडळीतर्फे शुभेच्छा.
थँक्यू. तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप आनंद झाला. धन्यवाद. धन्यवाद.